इथे मी एक काकडी घेतली आहे. काकडीचा आपला वरचा भाग आहे तो आपण काढून टाकूया. आता काकडी नेहमी घेतल्यानंतर कडू आहे का ते सुद्धा चेक करायचं. आणि चेक करण्याच्या अगोदर काय करायचं, हा तोंडाचा भाग आहे ना तो आपण थोडासा घासून घ्यायचा. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि जेवढे थंड पदार्थ खातील तेवढे अतिउत्तम, म्हणून आज आपण काकडीपासून रेसिपी बघत आहोत. त्यासाठी मी इथे एक काकडी घेतलेली आहे. काकडी आहे ना ती घासून घेतल्यानंतर बघू शकता इथे भरपूर असा फेस येतो. इथपर्यंत आपल्याला घासून घ्यायचं आहे, जेणेकरून जर का काकडीचा कडू असेल ह्याच्यामध्ये तर तेवढा कडवटपणा आहे हा सर्व निघून जातो. त्याचप्रमाणे पाठचा भागसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण काकडीची सालं आहेत ही सर्व काढून घेऊया. आता इथे जर का तुम्हाला असं वाटलं तरीसुद्धा काकडी कडू असेल तर ती काकडी घेऊ नका, त्याच्याऐवजी दुसरी काकडी घ्या. आता जेवढा नाश्ता मला बनवायचा आहे त्या पद्धतीनेच मी इथे काकडीचा वापर करणार आहे. तुम्हीसुद्धा 2 काकड्या घ्या किंवा 1 काकडी मोठी असेल तर ती घ्या. सर्व आपण सालं काढून घेतलेली आहेत. आता इथे ना ही काकडी आहे, मी सालं काढल्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण इथे खिचून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ही काकडी आहे ही थोडीशी मी खाऊनसुद्धा बघितली, काकडी कडू नाही आहे. आता ही आपण सर्व खिचून घेऊया. आता इथे काकडी आहे ही मी सर्व खिचून घेतलेली आहे. ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला थोडंफार साहित्यसुद्धा घालायचं आहे. त्यासाठी इथे मी एक छोटा वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊया. एक छोटा वाटी रवा घेतला आहे. रवा म्हटलं तर जो आपण शिरा बनवतो तोच रवा आहे. एकदम बारीकवाला रवासुद्धा मी घातलेला नाही आहे. जर का तुमच्याकडे बारीक रवा आहे इथे तर तो घातला तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ म्हटलं तर हा बारीक असा चाकूने मी कट करून घेतलेला आहे. तो सर्व घालून घेतलेला आहे. म्हणजे आपण वाटीचं म्हटलं प्रमाण ते 1 वाटी गूळ, त्याचप्रमाणे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. थोडीशी वेलची पावडर घालते, थोडीशी हळद घालूया. हळद ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण थोडीशी हळद घातली ना का कलर खूप छान येतो. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना आपण काकडीला ना भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामध्ये थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिक्स केल्यानंतर इथे थोडंसं पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणीसुद्धा आपल्याला खूप घालायचं नाही आहे, अगदी थोड्या प्रमाणातच पाणी घालायचं आहे, कारण काकडीला पाणी सुटतं. आणि हे पीठ आहे आपण त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना मिक्स करत असताना थोडंसं हे गूळ आहे ते सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे. आता इकडे दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर इथे मी गुळाचा वापर केला आहे, तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. मग गूळ हे शरीरासाठी पौष्टिक असतं, त्यामुळे आपण काही नाश्त्यासाठी जर का पदार्थ बनवतो त्यावेळेस गुळाचा वापर केला अतिउत्तम. पण जर का घरात गूळ नसेल तर तुम्ही साखर घाला तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता. आता इतकं हे असं पातळसर झालेलं आहे. खूप एकदम पातळसुद्धा आपल्याला करायचं नाही. अगर तुम्हाला खूप वाटलं की पातळ आहे तर तुम्ही इथे थोडंसं पुन्हा रवा किंवा तांदळाचा पिठाचा वापर करू शकता. आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि इथे थोडासा आपण हळद घातली होती, त्यामुळे कलर बघू शकता किती सुंदर आले, म्हणून थोडीशी हळद घालायची. आता इथे ना सर्व मिक्स केल्यानंतर एक 10 ते 15 मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं. जर का तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही 10 मिनटं ठेवा. 15 मिनटं झालेली आहेत, झाकण खोलून बघूया. आता इथे ना आपल्याला सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करताना इथे बघू शकता एक 15 मिनटासाठी आपण हे भिजत घातलं होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला मी बोललेच होते की 10 मिनटं घाला, कारण इथे ना थोडंसं गूळ असतं आणि गुळाच्या थोड्याशा असा ढिपळ्या असतील ना तर त्या आपण आता थोड्याशा मऊ होतात आणि त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या आणि पुन्हा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण रवासुद्धा घातला होता, तो रवासुद्धा एक 10 मिनटात खूप छान फुलला जातो. सुरुवात झाली का जेवढे शरीरासाठी थंड पदार्थ खाईल तेवढे अतिउत्तम. त्याच्यासाठी आपण ना खास आज काकडीपासून ही रेसिपी बनवत आहोत. म्हणजे ना सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपण खायचा सोडा घेतला आहे, पाव चमचा तो घालायचा आहे. इथे ना खायचा सोडा घातल्यानंतर ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना ना असं एक साईड आपण जसं करतो ना तसं एक साईडनेच मिक्स करून घ्यायचं आहे. इथे कुठेही
कुणीही आपण असं गोल पद्धतीने करायचं, जेणेकरून हे आपण जे मिश्रण तयार केलं ना ते मस्त असं फुललं जातं. हे बघा, जसं मी मिक्स करते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्या. 1-2 मिनटं असं मिक्स करून घ्यायचं फक्त. बघू शकता आता हे बॅटर आहे हे रेडी झालं आहे आणि इतकंच आपण असं हे जाडसर ठेवलं आहे. एकदम पातळ पण नाही किंवा एकदम जाडसुद्धा नाही, असं मीडियम असं आपण करून घेतलेलं आहे. आता इथे ना आपण आप्पे बनवणार आहोत. तर आप्पे बनवण्यासाठी मी आप्याचं भांडं घेतलं आहे, थोडंसं गरम करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये ना तूप घातलेलं आहे. कारण आप्पे आपण ना गोड आप्पे बनवणार आहोत आणि त्यासाठी ना थोडंसं तूप घातलेलं ना तर अतिउत्तम, म्हणजे खूप छान हे आप्पे लागतात. आता थोडंसं तूप आहे सर्व पसरवून घ्यायचं आहे. आता इथे ना थोडंसं तूप गरम झाल्यानंतर जे आपण मिश्रण रेडी केलं होतं ना ते सर्व थोडं घालून घ्यायचं आहे. इथे ना सर्व मिश्रण मी घालून घेतलेलं आहे. इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जवळ आता 3 ते 4 मिनिटांसाठी हे आपल्याला आप्पे आहेत हे शिजवून घ्यायचे. आता ना इथे मी 3 ते 4 मिनिटं झाली असेल आणि मी झाकण खोलून बघते. आता इथे बघू शकता एक 3 ते 4 मिनिटाचे हे आप्पे आहेत हे शिजून होतात. आता हे आप्पे आहेत हे आपण कॉर्नरने असे सोडवून घ्यायचे आणि पलटी करून घ्यायचे. अधूनमधून ना 1-2 वेळा किंवा एकदा आपण झाकण खोलून बघायचं. कारण काय होतं, जर का आप्याचं भांडं जास्त गरम असेल ना तर लगेच ते आप्पे आहेत ना हे करपले जातात. त्याच्यामुळे ना आपण थोडंसं असं एकदा झाकण खोलायचं आणि हे कॉर्नरला बघू शकता असं कॉर्नरला असं थोडासा लालसर कलर येतो. त्यानंतर हे आपण पलटी करून घ्यायचं. आता बघू शकता इथे मस्त असा हा कलर आला आहे, कारण आपण इथे हळद घातली होती आणि आप्पे देखील मस्त असे फुगलेले आहेत. अगदी सुंदर असे हे रेडी होतात. आता हे सर्व आपण पलटी करून घेऊया. सर्व मी हे पलटी करून घेतलेले आहेत. आणि इथे थोडंसं पुन्हा आपल्याला थोडंसं असं तूप सोडायचं आहे कॉर्नरने आणि एक 3 ते 4 मिनिटं पुन्हा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. इथे ना पुन्हा आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही. एक 2 ते 3 मिनिटात हे आप्पे आहेत हे मस्त असे शिजून होतात. कारण आप्याचं भांडं असतं हे गरम असतं आणि हे आपण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे भांडं आहे हे गरम राहतं. 2 ते 3 मिनिटात बघू शकता हा आप्पे आहेत हे मस्त असे शिजले आहेत. बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता हे सर्व आप्पे आहेत हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे सर्व आहेत ते देखील बनवून घेऊया. इतका मस्त असा हा रेडी झालेला आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी, त्याचप्रमाणे मुलांना डब्यात सोबत नेण्यासाठी आणि आता सगळ्यांना सुट्टी लागली आहे त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस मुलांना खूप भूक लागते. अशा वेळेस सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज काकडीपासून आप्प्याची रेसिपी दाखवलेली आहे आणि मस्त असे हे आप्पे रेडी झालेले आहेत. तुम्हाला मी एक कट करून दाखवते. इतका असा हा सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता इतका सॉफ्ट होतो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मध्ये किती शिजले तो पण दाखवते. अगदी मस्त असा शिजलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काकडीपासून उन्हाळ्यासाठी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवले. आप्पे ट्राय करून बघा, कसे वाटले ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आप्पे कसे बनवायचे माहिती मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या भागातून कुठल्या गावातून बघता हे सुद्धा कळवा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.